भ्रष्टाचारी आयुक्त संतोष खांडेकर यांचे शासकीय निवासस्थान खाली करा. अयोध्या फाउंडेशनचे अध्यक्ष आर पाटोळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार गोरगरिबांचे संसार उघड्यावर आणले. या पद्धतीनं संतोष खांडेकर कुटुंबाचे संसार उघडे आणा अशी मागणी आर पाटोळे यांनी केली आहे. जे नगरसेवक भ्रष्टाचार आयुक्त संतोष खांडेकर यांना पाठिंबा देत असतील त्यांनी खांडेकर कुटुंबांना घर किराणाचे किंवा स्वतःचं घर देऊन दिले पाहिजे अशी मागणी आर पाटोळे यांनी केली आहे. 2 दिवसांपूर्वी भ्रष्टाचारी आयुक्त संतोष खांडेकर यांच्या निवासस्थानी असलेल्या प्रशासकीय आयुक्त या नावाचं बोर्ड काढून टाकलाय. भारताच्या आयुक्त संतोष खांडेकर यांचा बंगला खाली झाला पाहिजे, नसता आगळेवेगळे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा अयोध्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आर पाटोळे यांनी दिला आहे. तुम्ही काय मागणी केलेली? मागणी आम्ही म्हणजे लेखी स्वरूपात नाही केलेली आहे. आम्ही अशी प्रतिक्रिया केलेली आहे की जे काही महिन्यापूर्वी जे आपले शासकीय आपले जे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत संतोष खांडेकर साहेब, हे 10 लाखाच्या अँटी करप्शन मध्ये गेलेले आहे. आज ते त्यांच्या कर्माचे ते फळ भोगत आहे. आज ते स्वतः जेल काढत आहे. पण माझा एवढाच हेतू आहे, जे कोणी नगरसेवक गुत्तेदार त्यांना जर श्रेय देत असेल की बाबा तुम्ही जे शासकीय तुमचं जे निवासस्थान आहे तिथं तुम्ही राहा, पण हे चुकीचं आहे. जे ना ह्या खांडेकर साहेबांनी आतापर्यंत शहरातील जेवढं बी झोपडपट्टी धारकाचे जेवढे बी घरं उठवलेले आहेत ते असू किंवा त्याचे इतर जे काही पाठिंबे असतात जेवढे घरं उठले आहेत, तसंही त्यांचे जे आता जे शासकीय निवासस्थानचे राहतात ते घर उठलं पाहिजे. आणि जे कोण त्याला पाठवले असेल त्यांनी त्याला स्वतःचं किंवा किरायाचं घर करून देण्यात यावे, ही आमची मागणी आम्ही होता येणारा मॅडम येणार आहे त्यांना आम्ही आता लेखी स्वरूपात निवेदन देणार आहे. हे घर तुम्ही काय खाली करायला सांगितलं? का खाली करायला म्हणजे त्याने शहरात जितके बी गरीब कुटुंब आहे त्यांचे काही नसताना टॅक्स आता हे जालना शहर हे पूर्वीपासून हे भूमिहीन शहर लोक आहेत तिथं. त्यांना जागा धरून सनी 72 पासून राहतात. अशा लोकांना त्यांना जाणून बुजून त्यांना स्वतः स्वार्थपायी म्हणजे ताबे मारण्यासाठी गुत्तेदारांना त्याचे कोणी सोबतीला ताबे मारण्यासाठी त्यानं ते घर खाली केले, जाणून बुजून केले. त्यांच्या काळात ते आयुक्त असताना त्यांनी स्वतः गोरगरिबांचे घर उद्ध्वस्त केलेले आहे. रस्त्यावर आणलेला आहे. मग त्यांना उघड्यावर पाडलेला आहे. मग त्यांचं घर खाली करा असं तुमची मागणी आहे का? त्यांचं बी तसं झालं पाहिजे ना. जसं त्यांना गोरगरिबाचा जसा हक्का घेतला तर त्यांना झालं पाहिजे ना. आज ते आयसो आराम एसी मध्ये राहतात. तुम्ही बघा आता बी त्यांच्या घराला प्रोटेक्शन आहे. काल आमच्या अयोध्या फाउंडेशनच्या वतीने जी काही पार्टीचं फलक होतं की संतोष खांडेकर आयुक्त प्रशासकीय आयुक्त हे आम्ही शासनाचा नियम धरून ते काढलेला आहे. ती लावायची गरज नव्हती. आम्ही ते काढलेला आहे. आणि आज जे काही ते बंगला राहतात ते बंगला बी खाली झाला पाहिजे, नसता आम्ही आगळं वेगळं आंदोलन त्याच्या दालनात करू किंवा मग त्याच्या घरापाशी करू. हे आमचा इशारा आहे अयोध्या फाउंडेशनचा. का नाव आपलं? मी आर पाटोळे, अयोध्या फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष, तसे माझे सहकारी मित्र.